सहभाग असायला पाहिजे, लोकांना काय वाटतं, कशा प्रकारची पाहिजे आणि ती कशी असली पाहिजे. त्याची निवड झाली म्हणून तो वर्षभरातून एकदाच आला तर असं सुद्धा करून चालणार नाही. बघा गाव शिक्षणामध्ये शिक्षण घेत असताना विविध संकल्पना किंवा उद्देश फार चांगला आहे, परंतु कसं बोलायचे विनारोधाने शाळा जेव्हा असते तेव्हा मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांचं एक उद्दिष्ट आहे. आज मी सांगितलं की आज फक्त विचारांची काय आहे मंथन होणार आहे आज विचारांचं आणि सकारात्मक विचार आपण इथून घेऊन जाणार आहे. मुख्याध्यापकांना काय क्षेत्र निवडले जातं, मुख्याध्यापकांनी कधी क्षेत्र निवडले आहेत का? जेव्हा सर्वेक्षण होतं, सर्वेक्षण म्हणजे काय आहे, मुलांचं जे शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण आहे, इतर काही सर्वेक्षण असतात 100% पठण नोंदीच्या गोष्टी असतात. शिक्षकाला पण काही भावना असतात, शिक्षकाला काही भावना असतात, शिक्षक मध्ये भावनाशील आहे, त्यामुळे शिक्षक हा जीव तोडूनच काम करत असतो. फक्त शिक्षकाला तुम्हाला अभौतिक पढ़ाई के साथ साथ खेल में भी बच्चे एक्टिव होना चाहिए, उसके लिए क्रीडांगन की व्यवस्था ध्यान रखना. उसी तरीके से जो क्लासेस होती है बच्चों भरपूर आहे, पण मी शालेय स्तरावरच्या शासकीय योजनांबद्दल आमच्या माहिर है. दूसरा हो जाता है शैक्षणिक, नाम सुनते ही एक प्रकार से निरस्ता का निर्माण हो जाता है कि अरे क्या. किंवा दुसरा म्हणजे की आपण इतर काही सोर्सेस वापरून देणग्या म्हणा, बक्षीस म्हणा किंवा इतर काही त्यातूनही आपण शाळेच्या मदत करणं हे देखील शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य करू शकतात. मी जास्त वेळ नाही घेणार, मैं बहुत कम समय आप ध्यान रखिए तो मुझे थोड़ा एक्सप्लेन होगा ये सुन रहे आप ठीक है. ते काय तर मी थोडक्यात सांगू शकतो, शिक्षण म्हणजे समजणं असतं, शिक्षण म्हणजे स्वतःचा विचार करणं असतं. सहभाग असणे आवश्यक आहे. तर आपण यासाठी काय केले आपल्याला तर वेळोवेळी पालकांच्या आणि शिक्षकांच्या सभा आयोजित केली, जेणेकरून काय होईल की शिक्षकांना काही समस्या असतील किंवा विशेष करून शाळेवर विद्यार्थ्यांवर आपण मॉनिटरिंग करत असतो आणि शिक्षकांवर आपले जे मुख्याध्यापक ते मॉनिटरिंग करत असतो. शाळेला शिक्षक कमतरता नाही आपल्याकडे कुठे, तर जास्त करून ग्रामीण भागामध्ये पद्धतीने काम करते. परंतु काही शाळांमध्ये हे स्वच्छतागृहांचा अभाव असतो किंवा स्वच्छ नसतात, तर अशा वेळेला ते अस्वच्छ का राहिले. ठीक है, कभी कभी किताबों में लिखी हुई बातें जस के तस उपयोग में नहीं लाई जाती, ठंडी हो जाएगी तो लकीर के
फकीर। अब वो वैसे ही जलेबी फीकी फीकी लेके चले आए तो उस पर आपका नियंत्रण होना चाहिए। जो भी अर्थ बोला भारत